जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आरोग्य भरतीप्रमाणे या ठिकाणी गट ड च्या पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ही पदभरती होत आहे। यामध्ये पाहू शकता गट ड मधील कक्ष सेवकचं पद असेल, त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक असेल, शिपाई असेल, माळी असेल, पंप सहवर्ती असेल, क्षयकिरण सेवक असेल, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, रुग्णपटवाहक, सहाय्यक स्वयंपाकी, त्याचसोबत परिचारिका, जेवण विभागामधील सेवक असतील, भंडार सेवक असतील, पोस्टमॉर्टम रूममधील परिचर असतील, असे एकूण 153 पदांसाठीची सरळ सेवेची पदभरतीची जाहिरात आलेली आहे। परमनंट पदांची जाहिरात आलेली आहे। या पदांसाठी पेमेंट पाहू शकता 15,000 ते 47,600 S1 लेवल श्रेणी असणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार देखील तुम्हाला पेमेंट भेटणार आहे। याच्यामध्ये सर्व शासकीय भत्ते वगैरे देखील तुम्हाला असणार आहेत। प्रत्येक पोस्ट वाईज वेगवेगळ्या जागा आहेत। सर्वात जास्त जागा कक्ष सेवक या पदासाठी पाहू शकता 123 जागा आहेत। बाकी पदांसाठी देखील या ठिकाणी प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटतील। तर ही पदभरती जी आहे गट ड चतुर्थ श्रेणी संवर्ग श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर म्हणजे GMC सोलापूरची जाहिरात आलेली आहे। ही जाहिरात कालच जाहिरात आली होती, परंतु आज याची पूर्ण PDF फाईल आलेली आहे। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। त्याची ही लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल आणि याचे TCS मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। बघा, भरपूर साऱ्या GMCच्या परीक्षा आतापर्यंत झालेले आहेत, जसं की पुणे GMC असेल, त्यासोबत नागपूर असेल, धुळे असेल, त्याचबरोबर इतर देखील GMCच्या जाहिरातीचे तुम्ही फॉर्म भरलेले असतील, त्यांच्या देखील जाहिराती या ठिकाणी आलेल्या होत्या। काही IBPSने घेतलेले आहेत, तर काही TCSने घेतलेले आहेत। तर ही जी परीक्षा तुमची असणार आहे TCS कंपनी घेणार आहे। याच्यामध्ये तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। तुम्हाला आतापासूनच ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता येणार आहेत। त्याचीही ऑनलाईन अप्लाय करायची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। तिथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात। तर A to Z माहिती आपण याची पाहणार आहोत, काय अभ्यासक्रम वगैरे असणार आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत। तर बघा, आता याच्यासाठी फीस तुम्हाला TCS कंपनी परीक्षा घेते, तर खुल्या प्रयोगासाठी 1,000 रुपयेपर्यंत असणार आहे आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीस असणार आहे, हेही लक्षात राहू द्या। त्याचसोबत बघा, पात्रता देखील या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। पूर्ण 40 पेजेसची ही जाहिरात आहे। याच्यामध्ये पात्रता बघा, कक्ष सेवक 10वी पासवरती असणार आहे, बाह्य रुग्णसेवक 10वी पासवरती असणार आहे, शिपाई देखील 10वी पासवरती असणार आहे, माळी हे पद देखील 10वी पासवरती या ठिकाणी असणार आहे। 10वी पास फक्त त्यांनी दिलेला आहे। पंप सहवर्ती 10वी पासवरती आहे, क्षयकिरण सेवक, प्रयोगशाळा सेवक 10वी पासवरती, चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे देखील 10वी पासवरती आहे, रुग्णपटवाहक 10वी पासवरतीच असणार आहे, सहाय्यक स्वयंपाकी हे जे पद आहे याच्यासाठी मात्र 10वी पास सोबत कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे। 1 वर्षाचा स्वयंपाकाचं तुम्हाला अनुभवाचं प्रमाणपत्र मात्र सहाय्यक स्वयंपाकी या पदासाठी मागितलं आहे। परिचर जेवण विभाग सेवक 10वी पासवरती आहे, भंडार सेवक 10वी पास आहे, औषध वितरण सेवक हे जे पद आहे हे देखील 10वी पासवरती ठेवण्यात आलेलं आहे, पोस्टमॉर्टम रूम परिचर हे देखील 10वी पासवरती या ठिकाणी असणार आहे। तर अशा पद्धतीने हे प्रत्येक पदांची या ठिकाणी पात्रता त्यांनी दिलेली आहे। बघा, आता औषध वितरण सेवक जे आहे याच्यामध्ये हे वरची जागामध्ये पद दिसत नाही, मात्र या ठिकाणी खाली पात्रतेमध्ये त्यांनी हे पदाचं नाव टाकलेलं आहे। तर ह्या पदांसाठी ही पात्रता तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। बघा, 40 पेजेसची PDF फाईल आहे। महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्या अंतर्गत ही सर्व पदं भरली जात आहेत। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज प्लस रुग्णालयासाठी ही पदं असतात। तर सध्या ही जी जाहिरात आलेली आहे फक्त GMC सोलापूरची आलेली आहे। इतर जाहिराती देखील हळूहळू प्रसिद्ध होतील। गट ड साठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। अतिशय चांगल्या पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे। याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। लास्ट डेट तुम्हाला 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे। TCS कंपनीची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा GMC सोलापूरच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला ही पाहायला भेटेल। संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। याची अनुक्रमणिकाच त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। कशा पद्धतीने भरती होणार आहे ते देखील सांगितलेलं आहे। कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची देखील माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। त्यासोबत या ठिकाणी रिझर्वेशनबद्दलची देखील माहिती आहे। त्यासोबत बघा, तुम्हाला याची फीस भरायची ती देखील ऑनलाईन पद्धतीने आहे, त्याचीही माहिती दिलेली आहे। काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याचसोबत याचे प्रमाणपत्र काय काय अपलोड करायचे त्याची देखील माहिती आहे आणि पात्रता वगैरे तर तुम्हाला सांगितलेलीच आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे
ते म्हणजे तुमची वयोमर्यादा वगैरे आणि कॅटेगरी वाईज किती जागा असतील. तर बघा, जसं की आता तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा बघायच्या, त्यासाठी देखील तुम्हाला ह्याच PDF फाईलमध्ये माहिती आहे. 22 नंबरच्या पेजेसपासून सुरुवात होईल. याच्यामध्ये बघा, कक्षसेवक जसं की 123 जागा आहेत. तर या पदासाठी तुम्हाला सामाजिक आणि समांतर आरक्षण इथं पाहायला भेटेल. प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रत्येक पदाच्या वेगवेगळ्या जागा इथं तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी जाहिरात तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. त्याचसोबत याच्यामध्ये काही नमुना फॉर्म देखील दिलेले आहेत, जे तुम्हाला लागणार आहेत तुमच्या कॅटेगरी वाईज, ते देखील तुम्हाला भरणे आवश्यक असल्यास भरायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन करते वेळेसच तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तिथं कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे ते येणार आहे. परीक्षा केंद्र कुठले निवडायचे 3 चॉईस तुम्हाला द्यायचे आहेत. तिथं जे अवेलेबल आहेत त्यापैकीच तुम्हाला निवडता येणार आहेत. आता बघा, याच्यामध्ये लेखनिकबद्दलची माहिती आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि शेवटी जर बघितलं तर याची परीक्षा कशी होईल त्याच्यासाठी देखील माहिती दिलेली आहे. जसं की 100 प्रश्न 200 गुणासाठी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही, सोबत तुम्हाला याची इंटरव्ह्यू देखील होत नाही. थेट तुमची एक परीक्षा होणार आहे सरळ सेवेची आणि तुमचं सिलेक्शन असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला विषय असतील, मराठी असेल पहिल्यांदा. आता बघा, TCS परीक्षा घेत आहे. भरपूर सारे याच्या अगोदर देखील TCSने परीक्षा घेतलेली आहे. त्याच्या मागच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्ही पाहू शकता. मराठीमध्ये बघा, व्याकरण असणार आहे. व्याकरणामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. 25 प्रश्न 50 मार्काला असतील, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 मार्काला असणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य शब्दसंग्रह देखील असणार आहे. म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग असणार आहे. उतार्यावरील प्रश्नाची उत्तर असणार आहेत. वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार असणार आहेत. लेखक व कवीची टोपण नावे याच्यावरती देखील प्रश्न येतात. समूहदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरं याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला येतात. त्याचसोबत बघा, इंग्रजीचं या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजमधूनच असेल. मराठी तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही याच्यामधून तुम्हाला प्रश्न वाचता येणार आहे. इंग्लिश फक्त इंग्लिशमधून असेल. इंग्लिशमध्ये देखील ग्रामर, त्याचबरोबर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, आयडम्स, फ्रेजेस आणि त्यांची मिनिंग्स असणार आहेत. त्यासोबत सेंटेन्स असतील, पॅसेज देखील असेल तुम्हाला. 25 प्रश्न 50 मार्काला. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध पुस्तकं व त्याचे लेखक याच्यावरती प्रश्न येतात. प्रसिद्ध दिवसावरती प्रश्न येतात. मूलभूत संगणकावरती प्रश्न येतात आणि त्या जिल्ह्याबद्दल देखील एखादा प्रश्न देखील येऊ शकतो. त्याचबरोबर याच्यानंतर तुम्हाला बघा, आता बौद्धिक चाचणी आणि बौद्धिक चाचणी फक्त या ठिकाणी म्हटलं आहे. आणि वरती सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी या ठिकाणी काय केले बघा, संख्या ज्ञान व संख्येचे प्रकार, मसावी लसावी हे देखील वरती टाकले आणि खाली बौद्धिक चाचणीबद्दल टाकलेलं आहे. अंकगणित बौद्धिक चाचणी हे देखील तुम्हाला मग या ठिकाणी असू शकतं. याचे देखील 25 प्रश्न 50 मार्क. अशा पद्धतीने हा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर संपूर्ण PDF फाईलमध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. याच्याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने चालू झालेले आहेत, तिथून तुम्हाला भरता येणार आहे. आणि वयोमर्यादा बघा, उमेदवाराची वय जे असणार आहे तुम्हाला अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गणलं जाणार आहे. 18 वर्षे ते 38 वर्षे या ठिकाणी राखीव प्रयोगासाठी आहे आणि 43 वर्षापर्यंत या ठिकाणी कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी या ठिकाणी असणार आहे. 18 ते 38 या ठिकाणी खुल्या प्रयोगासाठी असेल आणि 18 ते 43 वर्षे तुमचं राखीव प्रयोगासाठी असणार आहे. ही वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळी वयोमर्यादा आहे. जसं की या ठिकाणी PWD साठी देखील 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.